हॅलो. आता आपण या व्हिडिओमध्ये कॅलेंडर शिकणार आहोत. तर कॅलेंडरचा उपयोग आपण आपल्या रोजच्या लाईफमध्ये कशासाठी करतो? तर आपला बड्डे केव्हा आहे, आपल्या एक्झाम्स कधी आहेत, आपल्याला सुट्टी कधी लागणार आहे, किंवा आपल्याला आपल्या वेकेशन्स प्लॅन करायचे आहेत, आपली कुठली इव्हेंट प्लॅन करायची असेल तेव्हा आपण कॅलेंडरचा उपयोग करत असतो. पण हेच कॅलेंडर जेव्हा आपण स्कूलमध्ये शिकतो तेव्हा ते खूप नीट समजून घेणं महत्त्वाचं असतं. मग पहिल्यांदा आपण बघू हे कॅलेंडर म्हणजे नेमकं आहे तरी काय. तर कॅलेंडर इज अ 12 मंथ पिरियड. हा 12 मंथचा असा पिरियड आहे जो 1 जानेवारीला स्टार्ट होतो आणि 31 डिसेंबरला संपतो. म्हणजे या कॅलेंडरच्या इयरमध्ये टोटल किती 365 डेज आहेत आणि जेव्हा लीप इयर असतं तेव्हा ह्या कॅलेंडरच्या इयरमध्ये 366 डेज असतात. पण आपण जेव्हा स्कूलमध्ये कॅलेंडर शिकतो तेव्हा आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. पण त्यासाठी कॅलेंडर अतिशय नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. मग आपण एक एक गोष्टी पहिला तुम्हाला यातल्या काही गोष्टी माहिती असतील कदाचित, पण आपण त्या क्लिअरली आधी समजून घ्यायचं आहे. आता ही सगळ्यात पहिला महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे डे आणि डेट. तर तुम्हाला ऐकायला इतकं सोपं वाटेल की डे आणि डेट यात काय आपल्याला माहिती आहे, पण ॲक्च्युली या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे आपण नंतर वारंवार उपयोग करणार आहोत त्याचा. त्यामुळं त्याच्यामध्ये कोणतंही कन्फ्युजन नको आहे. या दोन्ही गोष्टी आपण नीट समजून घेऊया. तर पहिला डे म्हणजे काय? डे स्टँड्स फॉर डे ऑफ द वीक, म्हणजे संडे, मंडे, ट्यूजडे हे सगळे डेज. आणि डेट म्हणजे काय? तर 1, 2, 3 म्हणजे 1 मे, 2 एप्रिल, 3 जून या सगळ्या डेट्स आहेत. तर डे म्हणजे संडे, मंडे आणि डेट म्हणजे 1, 2 आणि सो ऑन. मग आपण बघणार आहोत ते इयर. इयर म्हणजे काय? इयर इज अ 12 मंथ पिरियड. एका इयरमध्ये 12 मंथ्स असतात आणि 365 आणि 1/4 डे असतो. मग तुम्ही म्हणाल हा 1/4 डे कुठून आला? तर हा 1/4 डे कुठून आला आणि हा कुठं ॲड होतो याचं क्लॅरिफिकेशन मी तुम्हाला नंतर लीप इयरमध्ये नक्की देईन. पण आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की एका इयरमध्ये 12 मंथ्स असतात. ते कुठले ते तुम्ही अगदी पहिल्यापासून शिकलेला आहात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. आणि मग हे 365 डेज आणि 1/4 डे कुठं 1/4 डे हा ॲड होतो हे मी तुम्हाला नंतर सांगेन. तर आता त्याच्यानंतर बघणार आहोत ते वीक. एक वीकमध्ये किती डेज असतात? तर तुम्ही म्हणाल हा किती सोपा प्रश्न आहे, हा तुम्ही पहिल्यापासून शिकलेला आहे. पण इथं आपण परत एकदा सगळ्या गोष्टीची रिव्हिजन करायची आहे. त्यामुळे 1 वीक इज मेड अप ऑफ 7 डेज. दॅट इज संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. दी 7 डेज टुगेदर मेक अ वीक. मग त्यानंतर येतो मंथ. मग एका मंथमध्ये किती डेज असतात? मग एका मंथमध्ये आयदर 31, 30, 29 और 28. म्हणजे आयदर 31 और 30 डेज असतात. पण फेब्रुवारीमध्ये 29 और 28 डेज असतात. इट डिपेंड्स की आपण जर लीप इयर असेल तर त्यामध्ये 29 असतात, नॉन लीप इयर असेल तर त्यामध्ये 28 डेज असतात. मग तुम्हाला माहिती आहे का की आता तुम्हाला एखादा स्कॉलरशिपमध्ये किंवा तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला की या मंथमध्ये किती डेज आहेत, तर तुम्हाला पटकन लक्षात नाही आलं, येत नाही. हे काही अवघड नाही आहे, सोपं आहे, पण प्रॅक्टिसने जमतं. पण सुरुवातीला आपल्याला कधी कधी लक्षात येणं कठीण पडतं. त्यावेळेला आपण काय करायचं? तर त्यासाठी मी तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगणार आहे की एकदम तुम्हाला असं लक्षात नाही आलं की या मंथमध्ये किती डेज आहेत, तर त्यासाठी एक सिम्पल ट्रिक आहे. तर जानेवारी आपण आपल्या हाताची मूठ बनवायची आणि जो रेस्ड पोर्शन येतो आहे आणि ट्रेस पोर्शन आणि त्याच्या बाजूला असणारी ती डीप पोर्शन म्हणायचं. रेस्ड पोर्शन हा नक्कलचा आणि डीप जो खाली खोल पोर्शन आहे तो डीप. नक्कल अँड डीप. मग नक्कल्स ज्या येतात त्या नक्कल्सवर सगळे येणारे मंथ ह्याच्यामध्ये 31 डेज असतात आणि डिप्समध्ये येणारे सगळे मंथ हे 30 डेजचे असतात. पण त्यासाठी सुद्धा एक एक्सेप्शन आहे, ते तुम्हाला माहिती आहे की फेब्रुवारी हा डीपमध्ये येतो पण त्याच्यामध्ये 30 डेज नसतात. त्याच्यामध्ये आयदर 28 और 29 डेज असतात. सो इथं आपण इमेजमध्ये बघतो तसे नक्कल्सवर येणारे सगळे मंथ म्हणजे जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर अँड डिसेंबर याला सगळ्याला 31 डेज आहेत. आणि डिप्समध्ये फेब्रुवारी सोडून एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर ह्याला 30 डेज आहेत. आणि फेब्रुवारीला आयदर 28 और
29 डेज आहे. मग आता ह्या ट्रिकवरून आपल्याला काय लक्षात आलं, तर देर आर 7 मंथ्स विथ 31 डेज अँड 4 मंथ्स विथ 30 डेज. आपण वरच्या इमेजमध्ये बघितल्यासारखं 7 मंथ्समध्ये 31 डेज असतात आणि 4 मंथ्समध्ये 30 डेज, अँड फेब्रुवारीचा एक्सेप्शन विथ 28 or 29 days. Okay, thank you.